इयत्ता 8वी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS पेपर 2 शालेय क्षमता चाचणी स्कॉलस्टिक aptitude टेस्ट म्हणजे SAT यामध्ये आपण विषय इतिहास उत्तरासह पाहणार हा भाग 3 असेल. प्रश्न 36वा टिंबटिंब या दिवशी बराकपूर छावणीत उठावाला सुरुवात झाली. पहिला पर्याय 29 मार्च 1857, दुसरा पर्याय 29 मे 1857, तिसरा पर्याय 29 जुलै 1857, चौथा पर्याय 29 सप्टेंबर 1857. तर याचं उत्तर आहे पहिला पर्याय 29 मार्च 1857. प्रश्न 37वा डॉक्टर बाबासाहेबांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र चालवले नाही? पहिला पर्याय जनता, दुसरा पर्याय प्रबुद्ध भारत, तिसरा पर्याय बहिष्कृत भारत, चौथा पर्याय ज्ञानप्रकाश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ज्ञानप्रकाश. प्रश्न 38 बंगभंग आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? पहिला पर्याय सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दुसरा पर्याय आनंद मोहन बोस, तिसरा पर्याय रवींद्रनाथ टागोर, चौथा पर्याय वरील सर्व. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न 39 भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 नारायण मेघाजी लोखंडे, पर्याय क्रमांक 2 प्राध्यापक NG रंगा, पर्याय क्रमांक 3 श्रीपाद अमृत रांगे, पर्याय क्रमांक 4 साने गुरुजी. याचं उत्तर आहे पहिला पर्याय नारायण मेघाजी लोखंडे. प्रश्न 40 या चित्रातील व्यक्तीचे नाव लिहा किंवा ओळखा. शेजारी एक फोटो दिलेले, त्या फोटोमध्ये व्यक्ती आहे, व्यक्तीचे नाव आपल्याला बघायचे. पहिला पर्याय पंडिता रमाबाई, दुसरा पर्याय रमाबाई रानडे, तिसरा पर्याय डॉक्टर रखमाबाई सावे, चौथा पर्याय आनंदीबाई जोशी. तर याचं उत्तर आहे तिसरा क्रमांक डॉक्टर रखमाबाई सावे. प्रश्न 41 योग्य क्रम निवडा. अ हैदराबाद विलिनीकरण, ब फ्रेंच वसाहतीचे विलिनीकरण, क गोवा विलिनीकरण, ड जुनागड विलिनीकरण. पर्यायाचे क्रमांक 1 ड अ ब क, पर्याय क्रमांक 2 अ ब क ड, तिसरा पर्याय ड ब क अ, चौथा पर्याय ब क ड अ. तर याचं उत्तर आहे बरोबर पहिला क्रमांक ड अ ब क याप्रमाणे क्रम लावायचे आहेत. प्रश्न 42 करेंगे या मरेंगे असे स्फूर्तिदायक आवाहन छोडो भारत आंदोलनावेळी कुणी केली? पहिला पर्याय नेताजी सुभाषचंद्र बोस, दुसरा पर्याय महात्मा गांधीजी, तिसरा पर्याय सरदार वल्लभभाई पटेल, चौथा पर्याय जयप्रकाश नारायण. याचं उत्तर आहे बरोबर पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधीजी. प्रश्न 43 टिंबटिंब यांनी गोलमेज परिषदामध्ये दलित जनतेचे प्रतिनिधित्व केले. पहिला पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा पर्याय महात्मा गांधीजी, तिसरा पर्याय रामचे मॅकडोनाल्ड, चौथा पर्याय बाबू गेनू. त्याचं बरोबर उत्तर आहे क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 44 चंपारण्य सत्याग्रह कोणाशी संबंधित होता? पहिला पर्याय नीळ पिकणारे शेतकरी, दुसरा पर्याय शेतसारा भरणारे शेतकरी, तिसरा पर्याय दुष्काळग्रस्त शेतकरी, चौथा पर्याय पारंपरिक शेती करणारे शेतकरी. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नीळ पिकणारे शेतकरी. प्रश्न 45 रौलॅक कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याने कोणत्या प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले? पहिला पर्याय गुजरात, दुसरा पर्याय कोलकाता, तिसरा पर्याय मुंबई, चौथा पर्याय पंजाब. उत्तर याचा पर्याय क्रमांक 1 गुजरात हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 46 चुकीची जोडी ओळखा. पहिली जोडी भारतीय महसूल सेवा IRS, दुसरी जोडी भारतीय विदेश सेवा IFS, तिसरी जोडी भारतीय पोलीस सेवा IPS, चौथी जोडी भारतीय प्रशासकीय सेवा A55. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारतीय प्रशासकीय सेवा A55 ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 47 इसवी सन 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड टिंबटिंब या नावाने ओळखला जातो. पहिला पर्याय प्रबोधन युग, दुसरा पर्याय गांधी युग, तिसरा पर्याय मध्ययुग, चौथा पर्याय प्राचीन युग. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गांधी युग. प्रश्न क्रमांक 48 खालील चित्रामधील घटना कोणत्या ठिकाणच्या सत्याग्रहाशी संबंधित आहे? यामध्ये आपल्याला एक चित्र दिलेले आहे, त्या चित्रामध्ये फोटो
आणि ते फोटो ओळखून आपल्याला बघायचं आहे कोणत्या ठिकाणचा आहे. पहिला पर्याय सोलापूर, दुसरा पर्याय पेशावर, तिसरा पर्याय महाड, चौथा पर्याय धाराशिना. त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाड. प्रश्न 49वा. कोलकाता येथे कॉलेजची स्थापना कोणी केली? पहिला पर्याय पंडित मदन मोहन मालवीय, दुसरा पर्याय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारी, तिसरा पर्याय राजाराम मोहन राय, चौथा पर्याय स्वामी दयानंद सरस्वती. उत्तर याचा आहे पर्याय क्रमांक 3 राजाराम मोहन राय. प्रश्न 50वा. धारासेना सत्याग्रहाचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले. पहिला पर्याय सरोजिनी नायडू, दुसरा पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिसरा पर्याय महात्मा गांधीजी, चौथा पर्याय बाबू गेनू. याचं बरोबर उत्तर आहे पहिला क्रमांक सरोजिनी नायडू. प्रश्न 51वा. खालीलपैकी योग्य विधान कोणते? पहिला विधान मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहींवर लाठीमार पोलिसांनी केला. दुसरा विधान मीठ हे सामान्य जनतेचा महत्त्वाचा घटक नाही. तिसरा विधान 6 एप्रिल 1930 रोजी महात्मा गांधीजी दांडी येथे पोहोचले. चौथा विधान वरील सर्व. उत्तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहींवर लाठीमार पोलिसांनी केला. प्रश्न 52वा. महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाहीये? पहिला पर्याय राज्यपाल, दुसरा पर्याय मुख्यमंत्री, तिसरा पर्याय मंत्रिमंडळ, चौथा पर्याय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. उत्तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. शालेय क्षमता चाचणी म्हणजे सॅट यामध्ये पाठ्यपुस्तकातील घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात. म्हणून जास्तीत जास्त वेळा पाठ्यपुस्तक वाचा. इतिहास या विषयावर प्रश्न क्रमांक 36 ते प्रश्न क्रमांक 70 पर्यंत असे एकूण 35 प्रश्न विचारतात. तर पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये पुढचा अभ्यास घेऊन. तोपर्यंत वाचत राहा, अभ्यास करत राहा, असे समजून घेत राहा. हा मग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.